आपण आता करतोय भ्रामरी प्राणायाम. भ्रामरी प्राणायाम करताना आपली बोटे, कपाळ, डोळे नाकपुड्यांच्या खाली आणि दोन्ही अंगठे कानांवर ठेवून कान अलगद बंद करायचे आहेत. नाकाने दीर्घ श्वास घेऊन नंतर तो श्वास सोडताना भुंग्यासारखा हळुवार गुंजराव करत घशातून आवाज हम असा काढायचा आहे. आता आपण करतोय कपालभाती प्राणायाम. सलग श्वास झटकायचा आहे. श्वास झटकताना पोटाचे स्नायू सुद्धा हलविले जातात. आता आपण करतोय अनुलोम विलोम. याला नाडी शोधन असेही म्हणतात. प्रथम डावा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत आणि नंतर उजव्या हाताच्या बोटाची नासिकाग्र मुद्रा बनवून आपण अनुलोम विलोम हा प्राणायाम करायचा आहे. आता करतोय दीर्घ श्वसन. बेंबीच्या देठापासून दीर्घ श्वास घेऊन नंतर तो हळूवार सोडायचा आहे. ही आवृत्ती आपल्याला 5, 6, 7 वेळा करायची आहे. यामुळे राग, तणाव दूर होतो. हा प्राणायाम झोप चांगली लागण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आता आपण करतोय मानेचे रोटेशन. शांत एका जागी बसून दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवून मानेचे हलकेच रोटेशन करायचे आहे. हे रोटेशन करताना एक प्रकारचे मनाला समाधान मिळते. मानेचे सगळे स्नायू छानपैकी रिलॅक्स होतात. डोळे बंद करून आपण जेव्हा हे मानेचे रोटेशन किंवा साईडला मान हलकेच बेंड करतो त्यावेळेला मनामध्ये एक प्रकारची शांती आहे असे कुठेतरी आपल्याला जाणवत राहते. यानंतर मान पाठीमागे पुढे वाकवायची आहे. खूप छान. हे आवर्तन तुम्हाला 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा करायचं आहे. रिलॅक्स. आसन स्थितीत बसल्यानंतर आपण पाठीच्या मणक्यांसाठी उपयुक्त साईड बाय साईड कंबर वळवायचे आहे. पाठीच्या मणक्यांचे स्नायू यामुळे छानपैकी रिलॅक्स होतात. हे आवर्तन तुम्ही 3, 4, 5, 6 तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता. आता खांद्यांचे स्नायू रिलॅक्स होण्यासाठी आपण करतोय खांद्यांचे रोटेशन. तुम्ही यामध्ये 2 प्रकारे हे रोटेशन करू शकता. खूप छान. रोटेशन केले की स्नायू रिलॅक्स होतात आणि रक्ताभिसरण चांगले होते. आता हलकेच खांद्याकडे हात वाकवून 4-5 वेळा हात बेंड करून हीच आवृत्ती करायची आहे. मग उलट्या दिशेने हीच आवृत्ती 3-4 वेळा करायची आहे पुन्हा पुन्हा. आता तळपाय आणि घोट्याचे रोटेशन करून एक पाय गुडघ्यातून दुमडून कपाळाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पाठ, मान आणि हॅमस्ट्रिंग यांचे चांगल्या प्रकारे स्ट्रेचिंग होते. रिलॅक्स. आता दोन्ही पाय जमिनीवर हळूवार टॅप करायचे आहेत, म्हणजेच हलकेच आपटायचे आहेत. यामुळे पूर्ण पायाचे सगळे स्नायू रिलॅक्स होतात. मस्त, छान. यानंतर साईड बाय साईड अंगठा स्पर्श करायचा आहे.
म्हणजेच पाय दोन्ही साईडला हलवायचे आहेत. यामुळे पाय छान रिलॅक्स होतात. आता आपण करतोय वक्रासन. वक्रासन करून झाल्यानंतर तीच आवृत्ती दुसरा पाय आणि विरुद्ध हात घेऊन आपल्याला करायची आहे. माझ्या तमाम प्रियजनांना आणि योग साधकांना हा जर व्हिडिओ आवडला तर ते नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करतील अशी आशा करते. ओम नमः शिवाय.